स्टुडंट्स, आज आपण या चॅप्टरमधील एका नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे पहा, सरफेस टेन्शन. दिस द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक हिअर. तर त्याआधी तुमच्या बुकमध्ये पहा, चॅप्टरची सुरुवात करताना देखील या टाईपचा क्वेश्चन आपण घेतला होता. तर यामध्ये कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन आहे पहा या चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी. तर तो अगोदर आपण पाहूया आणि नंतर आपण टॉपिकला सुरुवात करूया. तर पहा, अतिशय सोपे क्वेश्चन आहेत पहा हे रेग्युलरमधले. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, यू मस्ट हॅव ब्लोन सोप बबल इन युअर चाइल्डहूड, व्हॉट इज देअर शेप. म्हणजे तुम्ही साबण घेतला असेल पहा हातावरती कधी, तर त्या ठिकाणी त्याचे जे बबल्स तयार होतात त्या साबणाचे, तर त्याचा जो शेप आहे तो कसा असतो, तर त्या ठिकाणी तो स्पेरिकल टाईपचा शेप तयार होत असतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आहे पहा, व्हाय डज अ ग्रीज्ड रेझर ब्लेड फ्लोएट ऑन दी सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे तुम्ही जर साधं जर एखादं ब्लेड घेतलं आणि त्याला जर ऑइल लावलं आणि ते जर तुम्ही रिव्हरमध्ये किंवा सीमध्ये किंवा एखाद्या वेलमध्ये जर ते तुम्ही टाकलं, तर त्या ठिकाणी ते काय होतं, फ्लोएट होतं. व्हाय, तर हे जे आहे हे का घडतं. त्यानंतर थर्ड क्वेश्चन काय आहे पहा, व्हाय कॅन अ वॉटर स्पायडर वॉक कम्फर्टेबली ऑन दी सरफेस ऑफ स्टील वॉटर. तर स्पायडर असतात बा, वॉटर स्पायडर, तर ते इझिली काय करू शकतात, त्या वॉटर सरफेसवरून काय करू शकतात, चालू शकतात. कितीही स्पीडने काय होऊ शकतात, ते चालू शकतात. आणि लास्ट क्वेश्चन आहे पहा फोर्थ, व्हाय आर फ्री लिक्विड ड्रॉप्स अँड बबल्स ऑलवेज स्पेरिकल इन शेप. म्हणजे फ्री लिक्विड ड्रॉप जर घेतला तर किंवा बबल्स जर घेतले तर ते नेहमी काय असतात, स्पेरिकल शेपमध्ये असतात. आणि ह्या सगळ्यांचं जे रिझन आहे पहा, ह्या सगळे जे क्वेश्चन आहे त्या ठिकाणी चारही क्वेश्चनचं काय रिझन आहे, तर ओन्ली वन रिझन हिअर, ड्यू टू दी सरफेस टेन्शन. म्हणजे याचं जे रिझन आहे ते काय आहे, सरफेस टेन्शन. तर हे जे काय होतं हे कशामुळे होतं आहे, तर सरफेस टेन्शन. तर या ठिकाणी एक क्वेश्चन तयार होतो बघा, की सरफेस टेन्शनमुळे. तर सरफेस टेन्शन काय आहे, दिस इज दी इंटरेस्टिंग प्रॉपर्टी ऑफ अ लिक्विड. ॲक्च्युली ही काय आहे, लिक्विडची प्रॉपर्टी आहे आणि याबद्दल आपण हे सगळं आत्ता ह्या टॉपिकमध्ये पाहणारच आहोत. तर पहा, सो लेट अस स्टार्ट दी टॉपिक हिअर, सरफेस टेन्शन. तर पहा, सरफेस टेन्शन, तर त्याची ॲक्च्युली डेफिनेशन काय आहे किंवा सरफेस टेन्शन काय आहे, तर दिस इज दी प्रॉपर्टी ऑफ अ लिक्विड ॲट रेस्ट. म्हणजे काय, की ही एक प्रॉपर्टी आहे कशाची, लिक्विडची. दिस इज दी प्रॉपर्टी ऑफ लिक्विड ॲट दी रेस्ट. म्हणजे हे जे लिक्विड आहे हे काय नाही आहे, डायनॅमिकमध्ये नाही आहे. म्हणजे काय आहे, रेस्टला आहे. हे जे लिक्विड आहे कसं आहे, हे लिक्विड कसं आहे, ॲट दी रेस्टला आहे. म्हणजे डायनॅमिक नाही आहे. म्हणजे या ठिकाणी जर ह्या लिक्विडला जर काय केलं, फोर्स लावला तर ते मूव्ह होऊ शकेल. त्यानंतर पहा, आणखीन ही एक डेफिनेशन होऊ शकते पहा त्याची, इट इज दी प्रॉपर्टी ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड टू रिमेन इन टेन्शन. म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी, की पहा, जर आपण या ठिकाणी या टाईपचं एक व्हेसल घेतलं आणि त्यामध्ये काय केलं, लिक्विड फिल्ड केलं, तर या ठिकाणी हा जो ह्या लिक्विडचा सरफेस आहे, तर ह्या लिक्विड सरफेसवर काय होतं, एक टेन्शन तयार होतं पहा. या डिरेक्शन आणि या डिरेक्शननी काय होतं, याच्यावर एक टेन्शन काय होतं, प्रोड्यूस होतं. म्हणजे ॲक्च्युली या ठिकाणी काय होतं पहा, हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, हे एकदम स्ट्रेट या सरफेसवरती असतात. आणि या ठिकाणी काय तयार होतं, हा जो वॉटरचा सरफेस आहे, या वॉटरच्या सरफेसवर नेहमी काय असतं किंवा काय असते, तर टेन्शन असते. तर हे टेन्शन ॲक्च्युली या ठिकाणी हे टेन्शन का तयार होते किंवा टेन्शन म्हणजे काय, तर या ठिकाणी काय होत असतं पहा, ॲक्च्युली दिस लिक्विड सरफेस, हा जो लिक्विडचा सरफेस आहे, दिस लिक्विड सरफेस वॉन्ट्स टू ऑक्युपाय दी मिनिमम सरफेस एरिया. म्हणजे काय, म्हणजे पहा, या लिक्विडला या ठिकाणी आता पहा, या व्हेसलमध्ये या साईडने आणि या साईडने काय आहे, की याला काय केलेलं आहे,
टाकलेला आहे, त्यामुळे याला या साईडने आणि या साईडने काय झालेलं आहे, हे बंदिस्त झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्याला काय हवं आहे, त्या लिक्विड सरफेसला वॉन्ट्स टू ऑक्युपाय द मिनिमम सरफेस एरिया. म्हणजे यामध्ये पहा, जर आपण सपोज याचा लिक्विडचा ह्या काय केला, एखादा जर ड्रॉप घेतला, म्हणजेच काय पहा, एखाद्या याचा लिक्विडचा ड्रॉप घेतला तर काही कालावधीनंतर तो लिक्विडचा ड्रॉप काय होईल, स्पेरिकल शेप या ठिकाणी घेईल. म्हणजेच त्या ठिकाणी त्याला काय लागेल, जी जागा आहे ती या ठिकाणी ह्या स्पेरिकल ड्रॉपला लागलेली जी जागा असेल ती कशी असेल, मिनिमम असेल. ती कशी असेल, मिनिमम असेल. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, त्यावर टेन्शन प्रोड्यूस होतं. तर पहा, तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला पुढील हे सर्व जे आहे ते आपण ह्या टॉपिकवरून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण पुढील टॉपिकमध्ये पाहणार आहोत मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. तर पहा, यामध्ये पहा, मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शनमध्ये आपण पाहणार आहोत अगोदर इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर ॲक्च्युली हे इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे, तर पहा, इंटरमॉलिक्युलर फोर्स, इंटर म्हणजे मधला, कशाच्या मधला, तर मॉलिक्युल्स. काय, ॲक्च्युली मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. जर आपण या ठिकाणी काय केलं की दोन मॉलिक्यूल घेतले, हा एक मॉलिक्यूल आणि हा एक मॉलिक्यूल, तर यांच्यामधला जो फोर्स असेल, ह्या दोन मॉलिक्यूलच्या मधला जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, या दोन मॉलिक्यूलच्या मध्ये जो फोर्स असेल तो कोणता असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स. ॲक्च्युली त्याची डेफिनेशन काय आहे पहा, द मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मॉलिक्युल्स ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड द इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे काय सांगितले त्यांनी की मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे एनी टू मॉलिक्यूल, कोणत्याही दोन मॉलिक्युल्समधलं, कोणतेही दोन मॉलिक्यूल घ्या तुम्ही, तर त्यामधलं जे मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, दिस इज कॉल्ड ॲज द इंटरमॉलिक्युलर फोर्स. समजा या ठिकाणी हे जे व्हेसल्स आहे याच्यामध्ये काय केलं की लिक्विड वॉटर घेतलं, तर ह्या वॉटरमधील जे दोन मॉलिक्यूल, हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल वॉटरचा, तर ह्या दोन वॉटर मॉलिक्यूलमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तो कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे ह्या दोन मॉलिक्यूलच्या बिटवीन कुठला फोर्स प्रेझेंट असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट असेल, किंवा त्यामधलं जे फोर्स असेल तो कोणता असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल. म्हणजेच एनी मॉलिक्यूल attract each other by some force we call the intermolecular force. तर या ठिकाणी actually intermolecular forces are of the two types. First is the cohesive force and second is the adhesive force. तर याचे दोन टाइप्स आहेत पहा, अतिशय सोपे टाइप्स आहेत आणि इंटरेस्टिंग आहेत पहा. तर पहिला जो आहे तो म्हणजे कोहेजिव्ह फोर्स आणि दुसरा जो आहे अडेजिव्ह फोर्स. तर कोहेजिव्ह फोर्सची डेफिनेशन काय आहे पहा, the force of between two molecules of the same substance is called as cohesive force. म्हणजे काय सांगितले की जे फोर्स आहे बिटवीन द टू मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. म्हणजे काय की पहा, या ठिकाणी आपण काय केलं, वॉटर घेतलं आणि ह्या वॉटरमधले हे दोन मॉलिक्यूल घेतले, तर हा पण वॉटर मॉलिक्यूल झाला आणि हा पण वॉटर मॉलिक्यूल झाला. तर यांच्या बिटवीन, म्हणजे हे जे दोन सेम काय झाले, हे काय झाले, सेम सबस्टन्सचे झाले, तर त्यांच्या बिटवीन जो काय फोर्स असेल तो कुठला फोर्स असेल, कोहेजिव्ह फोर्स. किंवा आणखीन काय केलं तुम्ही, केरोसिन घेतलं, तर केरोसिनचे दोन मॉलिक्यूल घेतले, तर ते देखील कसे आहेत, सेम सबस्टन्सचे आहेत, तर त्यांच्या बिटवीनसुद्धा कुठला फोर्स असेल, कोहेजिव्ह फोर्स असेल. तर कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय की द फोर्स बिटवीन द टू मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. ते जे दोन मॉलिक्युल्स असतील ते कसे असतील, सेम सबस्टन्सचे असतील, त्या ठिकाणी त्याला काय म्हणणार आपण, कोहेजिव्ह फोर्स. त्यानंतर पहा अडेजिव्ह फोर्समध्ये काय आहे पहा, द फोर्स बिटवीन द टू मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्स. पहा, एकच याच्यामध्ये इथे सेम सबस्टन्स लागतात आणि या ठिकाणी डिफरंट सबस्टन्स म्हणजे पहा, आता या ठिकाणी वॉटर जे आहे ते आपण ह्या ग्लासमध्ये जर घेतलं, तर या ठिकाणी ह्या वॉटरचा एक मॉलिक्यूल आणि ह्या ग्लासचा मॉलिक्यूल, तर हे ग्लास मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल हे काय झाले, दोन डिफरंट सबस्टन्स झाले. तर यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा यांच्यामधला जो फोर्स असेल तो कुठला फोर्स असेल, अडेजिव्ह फोर्स असेल. किंवा तुम्ही आणखीन कोणतं घेऊ शकता, मर्क्युरी आणि ग्लासचं एक्झाम्पल घेऊ शकता.
किंवा केरोसिन आणि ग्लासचं एक्झाम्पल घेऊ शकता. म्हणजे दोन काय असतील, डिफरंट सबस्टन्स असेल आणि त्यांच्या बिटवीन जो काय फोर्स असेल, दिस इज कॉल्ड ॲज दी अडेझिव्ह फोर्स. ठीक आहे. कोहेझिव्हमध्ये काय असेल, सेम सबस्टन्स मॉलिक्यूल असतील आणि अडेझिव्हमध्ये काय असतील, डिफरंट सबस्टन्स मॉलिक्युल्स असतील. आता पहा, त्यानंतर पहा कोहेझिव्ह फोर्समध्ये दिस इज दी स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड अँड विकेस्ट इन गॅसेस. तर हा जो आहे कोहेझिव्ह फोर्स जो आहे मोस्टली स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड, तर सॉलिडमध्ये कसा असतो, तो स्ट्रॉंगेस्ट असतो. त्या बदल्यात विकेस्ट इन गॅसेस, तर गॅसेस जे आहेत ते काय होऊ शकतात, लगेच काय होतात, स्प्रेड होतात, मिक्स होतात. त्यामुळे या ठिकाणी तो गॅसेसमध्ये कसा असतो, विकेस्ट असतो. मात्र स्ट्रॉंगेस्टमध्ये सॉलिडमध्ये मात्र कसा असतो, तो स्ट्रॉंग असतो. कारण सेम काय असणार आहे, सबस्टन्स असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सॉलिडमधला जो फोर्स असणार आहे हा तो कसा असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. अँड ड्यू टू दिस, आणि त्यामुळेच या ठिकाणी सॉलिड हॅज अ डेफिनाईट शेप. त्यामुळे या ठिकाणी सॉलिडचा जो शेप असतो तो कसा असतो, डेफिनाईट असतो. तर पहा, पुढील जे पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया.